भीम जय संविधान. भीमशाही चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कल्याण महानगरपालिका येथे आता इथं आपल्यासोबत आज आंदोलनाचा 6वा दिवस आहे. तर या दिवसामध्ये आपल्याबरोबर काही लोक आलेले आहेत, त्यामध्ये नेते आणि गायक आहेत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या धरणं आंदोलनाबद्दल की त्यांचं काय मत आहे. सर, तुमचं नाव काय? मी रिपब्लिकन पार्टीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे आणि नाशिक महापालिकेचा विरोधी पक्ष नेता आहे. सर, तुम्ही या आंदोलनामध्ये काय सहभागी झालात? आम्ही आजच नाही, परंतु जशी बुद्धभूमी या ठिकाणी निर्माण झालेली आहे, या अगोदर कल्याण पोलीस स्टेशनवर आम्ही मोर्चे काढलेले आहेत. बनतेंसोबत आम्ही त्यावेळी म्हणजे गेली 10-15 वर्षापासून आम्ही या आंदोलनामध्ये आहे. तर या ठिकाणी मी स्वतः गणेश उनवणे, तर मिलिंद शिंदे आणि आम्ही सर्वजण या बुद्धभूमीच्या या ठिकाणी ही इथे वास्तू मोठी उभी राहिली पाहिजे या मताचे आम्ही आहे. आणि त्यामुळे आम्ही सर्वांनी मिलिंद शिंदेच्या माध्यमातून शिंदेशाही असेल किंवा आम्ही सर्व पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सर्व नेते असतील, या ठिकाणी मोरे साहेब पण आहे आमच्या पक्षाचे, इथं बालराव साहेब पण आहेत, सर्वांची राहुल भाई आहेत, आमच्या महिला आघाडीचे नेते आहेत, वंदनीय बंदेजी आहेत. या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही या आंदोलनामध्ये अनेक वर्षापासून आहे, परंतु अनेक ठिकाणी आंदोलन चालू असल्यामुळे आम्ही येऊन जाऊन करतो. परंतु या ठिकाणी बुद्धभूमीचे ज्या मूर्त्या हटवलेल्या आहेत ते अन्यायकारक आहे. त्या ठिकाणी जे चुकीच्या पद्धतीने कामकाज होत आहे ते अन्यायकारक आहे आणि त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे आणि जे दोषी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे या मताचे आम्ही आहोत. त्याचबरोबर सरकारने मध्यंतरी घोषणा केली, मोठमोठ्या घोषणा केल्या, परंतु त्या रेकॉर्डवर आल्या पाहिजेत. त्याच्या त्याला बजेट तरतूद झाली पाहिजे, त्याचं टेंडर निघालं पाहिजे. नुसते फाशा घोषणा करून चालणार नाहीये. आमची एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आमच्या पक्षाची युती आहे, पण तरी देखील आम्ही त्या दिवशी मी बोललो, त्या दिवशी पण विहारामध्ये आता 4-5 दिवसापूर्वी मी आलो होतो की जर तुम्ही चुकीचं काम करत असाल तर आम्ही 2 महिन्याचे अल्टिमेटम दिलेलं आहे शिंदे साहेबांना. या ठिकाणी जर तुम्ही कामकाज जर केलं नाही बुद्धभूमीच्या या सर्व लोकांच्या मागणीनुसार, तर या ठिकाणी आमच्या सोबत असलेली युती सुद्धा आम्ही तोडायला तयार आहे. त्यामुळे तुम्ही चुकीचं काम करू नका. आम्ही तुमच्या सोबत का आहोत की तुम्ही चांगलं काम करता म्हणून. म्हणजे श्रीकांत शिंदे असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, यांना आमचं सांगणं आहे आणि त्यांचे मेवणे असं ऐकून आहे, त्यांचे मेवणे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना देखील आमचं सांगणं आहे की तुम्ही चांगलं काम करा. त्या ठिकाणी जो उड्डाणपूल तुम्ही आणलेला आहे हे चुकीचं काम त्या ठिकाणी बुद्धभूमीच्या इथं करू नका. आणि तिथे बुद्धभूमीचीच जागा आहे, एवढ्या वर्षापासून या बुद्धभूमीच्या ट्रस्टने त्या ठिकाणी ते सांभाळलेली आहे आणि ही चांगलं काम उभं राहावं. देशाचं पूर्ण लक्ष या जागेकडे आहे, या विषयाकडे आहे. माझं पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेबांना आणि श्रीकांत शिंदेना सांगणं आहे की आपण लवकरात लवकर याच्यावरती कायदेशीर या कामाला सुरुवात करावी. कायदेशीर या कामाला तुम्ही सर्व या इथे जमलेल्या सगळ्या लोकांचं म्हणणं जे आहे त्याप्रमाणे त्यांचं म्हणणं ऐकून त्याप्रमाणे बुद्धभूमीच्या त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने निर्माण करावी. घोषणेमध्ये आम्ही ऐकलं की बौद्ध गाय विहारापेक्षा मोठं विहार बांधायचं आहे, तर मग ते कागदावर आलं पाहिजे, त्याला बजेट तरतूद झाली पाहिजे, त्याच्या वर्क ऑर्डर झाली पाहिजे, अशा पद्धतीने झालं पाहिजे. कोणी TDR घेईल, काही बेकायदेशीर कामं होतील, हे याला आमचा विरोध आहे. या ठिकाणी मिलिंद शिंदे आले आहेत, ते बोलू शकले असते, परंतु ते गायक आहेत, ते गायकीतून प्रचार प्रसार करणारच आहेत. त्यांनी मला जबाबदारी दिली की तुम्ही आपल्या सर्वांचा पाठिंबा त्यांना दिला पाहिजे, जाहीर करा, म्हणून मी या ठिकाणी बोलत आहे. आमच्या सर्वांच्या वतीनं बुद्धभूमी या सर्व ट्रस्टला आमचा पाठिंबा आहे. जय भीम, जय भारत, जय बुद्ध, जय संविधान. शिंदेशाहीतर्फे पाठिंबा आहे आणि या धम्माच्या कार्यामध्ये आम्ही सुरुवातीपासून सक्रिय आहोत. ज्या वेळेला आपल्यावर येतं त्यावेळेला कळतं काय आहे. म्हणून 2 लाईनी बोलायच्या आहेत मला. बुद्धा विना आहे जीवन आहे निकामी, बुद्धा विना आहे जीवन आहे निकामी. अरे मानवा चल बुद्धाच्या धामी, अरे मानवा चल बुद्धाच्या धामी, अरे मानवा चल बुद्धाच्या धामी. द्वेष मनाचा जाळ आता तू, धम्म बुद्धाचा पाळ आता तू, धम्म बुद्धाचा पाळ आता तू.
नाद घुमुदे नाद घुमुदे बुद्धं शरणं गच्छामि नाद घुमुदे बुद्धं शरणं गच्छामि अरे मानवा चल बुद्धाच्या धामी अरे मानवा चल बुद्धाच्या धामी अरे मानवा चल बुद्धाच्या धामी. 6वा दिवस आहे. या 6व्या दिवसामध्ये म्हणजे संपर्क झाला का याबद्दल की प्रशासनाने काय सांगितलं तुम्हाला? हा, प्रशासनातले काही ज्युनियर अधिकारी येत असतात अधूनमधून, परंतु त्यांनाही पूर्ण विषय कल्पना नसल्या कारणाने जे संबंधित अधिकारी आहेत ते अजूनपर्यंत आले नाही. आणि एखादा अधिकारी आला तरी आपला बुद्धभूमीचा विषय व्यवस्थित समजून घेऊन ज्या पद्धतीने आपल्याला त्यांनी न्याय द्यायचा आहे, आमचा हक्काचा न्याय, आम्ही काही नव्याने काही त्यांच्याकडून मागणी काही करत नाही आहे. तर हे हक्क आम्हाला या ठिकाणी सर्व आपल्या धम्म बांधवांसाठी प्राप्त करून घ्यायचा आहे. कारण या बुद्धभूमी फाउंडेशन जो इतक्या वर्षापासून या ठिकाणी आम्ही संचालित करतो, किती वृक्षांचे आम्ही या ठिकाणी नैसर्गिकरित्या डेव्हलप केलेले आहेत. तर इथे जो विध्वंस जो कृत्य 30 तारखेला झालेले आहेत आणि त्यातून आपल्याला निश्चितच न्याय प्राप्त करून घेण्यासाठी आता लाखो लोक सज्ज झालेले आहेत. आणि हे जे आता धरणं आंदोलन चालू आहेत यातून जर आपल्याला न्याय मिळत नसतील मग 29 तारखेला आपल्याला एक आक्रोश महामोर्चा करावं लागेल. त्याशिवाय काय पर्याय आपल्याला दिसून येत नाही आहे. त्यासाठी आज इथे मोठ्या प्रमाणात आपण मीटिंग सुद्धा घेतलेलं आहे आणि मीटिंगमध्ये हे आपण निश्चित आता ठरवलेलं आहे 29 तारखेला हा जो मुख्य सूत्रधार आहे ज्यांनी सर्व घडवून आणलेलं आहे इथले श्रीकांत शिंदे, त्यांनी बऱ्याचदा आता या 15 दिवसामध्ये सुद्धा आम्हाला वारंवार फसवण्याची त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. तरी सुद्धा आमचे लोक निष्ठावान बौद्ध उपासक भयंकर मोठ्या प्रमाणात आहेत. मी तर सांगतो 99% जो अनुयायी तथागतांचे अनुयायी, बाबासाहेबांचे अनुयायी ते एकदम खरं आहे, निष्ठावंत आहेत. त्या निष्ठावंत उपासक उपासिकांमुळे जे हे मिशन बाबासाहेबांचा जो कारवा आहे आणि हा जो बुद्धभूमीचा संघर्ष आहे टिकून आहे. तर यातून निश्चितच आमचा हक्काचा आम्ही अधिकार प्राप्त करूनच आपण घेणार आहोत. हा मोर्चा जो आहे हा कशा संबंधित असणार आहे? महामोर्चा जो 30 तारखेला क्रूरतेने आणि नियम बाह्य जे कार्य घडवून आणलेले आहे त्यामध्ये आमचा जो धार्मिक आस्थेचे विषय, बौद्ध स्तूप आणि भीमा कोरेगाव प्रतिकृती, विजयस्तंभाची प्रतिकृती बुलडोजर लावून त्यांनी उद्ध्वस्त केलेला आहे. आणि तथागतांची मूर्ती बेकायदेशीरित्या हटवून यांना विटंबना केलेला आहे. म्हणजे बेकायदेशीरित्या हटवणे म्हणजे आपोआप विटंबना आहे. त्यानंतर झाडांची कत्तली तर आपण पाहिलेलंच आहे व्हिडिओ मार्फत. तर या सर्व जे गोष्टी घडून आले इथले शासन प्रशासनातील अधिकारी, आयुक्त अभिनव गोयल, आणि त्यांना याबद्दल कोणाचा इशारावरून केलेला आहे ते आपल्याला सर्वांना आता समजलेलं आहे. श्रीकांत शिंदे त्यांच्या इशारावर. कारण श्रीकांत शिंदे त्यांनी काय केलं, त्यांचा जो मेव्हणा आहे अभिषेक थोरवे म्हणून, त्यांना हे 450-500 कोटीचे ठेका त्यांना दिलेला आहे. म्हणजे बुद्धभूमीचा मधोमध उड्डाणपूल बनवण्यासाठी. त्यासाठीच ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी षडयंत्र करत करत किती 4-5 वर्षापासून आम्हाला हॅरेसमेंट करत करत मग शेवटी 30 तारखेला हे मोठे प्रकार घडवून आणलेले आहेत. त्यामुळे संबंधित जे अधिकारी आहेत त्यांचं तर निलंबन व्हायलाच पाहिजे त्यांच्यावर. तसं आम्ही या ठिकाणी प्रतिकार करून आमचा हक्काचा आम्ही प्रतिकार करून आमच्यावर FIR नोंद केलेला आहे. तर आम्ही जवळजवळ 9 भंतेजी आणि 5 उपासकांवर मग हे जे गुन्हा घडवून आणलेला आहे, विटंबना घडवून बेकायदेशीर कार्य केलेलं आहे, तर त्या लोकांवर अधिकारी वर्ग आहे त्यांच्यावर गुन्हा तर नोंद होऊन त्यांची हकालपट्टी व्हायला पाहिजे, निलंबन व्हायला पाहिजे. आणि हे सर्व जे घडवून आणलेलं आहे श्रीकांत शिंदे आणि घडवून आणून देशातले तमाम बौद्ध अनुयायी त्यांची भावना, धार्मिक भावना त्यांनी दुखवलेल्या आहेत आणि नुकसान तर केलेलेच आहे. बुद्धभूमीला दुखंडित त्यांनी करायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे त्यांनी जाहीर माफी मागून अशा जो जबाबदार पद आहे
जबाबदार पदावर सुद्धा त्या कायम राहण्याची त्यांना काय अधिकार सुद्धा राहिलेले नाही आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे असा आमचा प्राथमिक स्वरूपाचा मागणी त्या ठिकाणी असणार आहेत आणि आताही आम्ही ते मागण्या घेऊन आम्ही चालत आहोत. बंदीच्या माध्यमातून तुम्ही जे नागरिक आहे त्यांना या महामोर्चाबद्दल काय सांगाल? महामोर्चा 29 तारखेला सकाळी 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान तिथून सुरू होणार आहेत आणि कल्याण महापालिका मुख्यालयापर्यंत आपण मोर्चा घेऊन जाणार आहोत. आणि हा विशाल आक्रोश मोर्चा असले तरी आपण तथागतांचा शांततेचा मार्गाने, मध्यम मार्गाने आणि न्यायाचा मार्गाने आपल्याला हा मोर्चा, कारण भिक्खू संघ या ठिकाणी याचा पुढाकार करणार आहे, त्यामुळे भिक्खू संघाचाही चिवरावर कोणत्याही गालबोट नाही लागलं पाहिजे. तथागतांचा जो शांततेचा मार्गावर गालबोट नाही लागलं पाहिजे, त्यासाठी मी पोलिसांना अगोदरच निवेदन देतानाच लेखी स्वरूपात मी त्यांना सांगितलेलं आहे, सूचना केलेल्या आहेत. आपण त्या मोर्चा असतील, आता धरणं आंदोलन असतील, तिथे आपण व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी आणि आपले गुप्त यंत्रणाही आपण ठेवावे. जो कोणी त्या ठिकाणी उद्रेक करतील किंवा सरकारी संपत्तीचे काय नुकसान वगैरे करत असतील, जो कोणी उपद्रवी असतील, त्यांना आपण आपल्या कायद्यानुसार त्यांना शिक्षा निश्चितच द्यावी. कारण आमचा हा हेतूच नाही आहे काय उद्रेक करणे, काय नुकसान करणे, कारण शेवटी सरकारी संपत्ती ते आमची संपत्ती आहे. मग आमच्या संपत्तीला आम्ही कसं काय नुकसान करू? म्हणून त्यामुळे शासन प्रशासनाने याबद्दल योग्य दक्षता त्यांनी घ्यावीत आणि आमच्या उपासकांनी सुद्धा आपण शांततेचा मार्गाने मोर्चा आपण करणार आहोत. आणि हा जो आपला परिसर आहे जवळपासच्या म्हणजे कर्जत, टिटवाळा, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, शहाड, मारळ, कल्याण, डोंबिवली आणि मुंब्रा, ठाणा पासून ते घाटकोपर, विक्रोली, मुंबईपर्यंत या परिसरातले नवी मुंबई आहेत. मग या ठिकाणी पालघर या ठिकाणचे सर्व तमाम धम्म बंधू भगिनी 30 तारखेला आपण जे पाहिलेलं आहात त्याचा आपण निषेध व्यक्त करण्यासाठी लाखोंच्या संख्येने आपण 29 तारखेला सकाळी 11 वाजता कल्याण या ठिकाणी जमा व्हायचं आहे. आणि एक शेवटचा प्रश्न की आता उद्या 25 तारखेचा जो मोर्चा आहे सरकार शिंदेच्या घरावरती जाणार आहे, ठाण्यामध्ये जो मोर्चा आहे त्याला आपला पाठिंबा आहे की नाही? बघ, इथे अन्याय झाल्याने, जसा एखाद्या ठिकाणी अन्याय झाल्याने त्याचे प्रतिसाद सर्वच ठिकाणी उमटतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलेलं आहे, लोकांनी मोर्चा केलेला आहेत आणि निवेदनही दिलेलं आहे. तर त्याला अनुसरून प्रत्येक पक्ष, संघटना, बहुजन जे आपले आहेत, समिती, ते वेगवेगळ्या ठिकाणी हे आंदोलन मोर्चे करू शकतात. तर ठाण्यामध्ये सुद्धा काय आंदोलन घेतले असतील तर ते काय गैर नाही आहे, ते त्यांच्या मार्गाने आंदोलन करतील. आणि इथे जो हा मुख्य मोर्चा या ठिकाणी जो होणार आहे, कारण आमच्यावर कशा पद्धतीने अन्याय झालेला आहे आणि आम्हाला यामधून कशा प्रकारे न्याय हक्क आम्हाला मिळवून घ्यायचा आहे. तर अजून कोणत्या ठिकाणी आंदोलन घेतले असतील, मग त्यांनाही याबद्दल सखोल काय अजून माहिती घ्यायची असतील ते आमच्याकडून माहिती घेऊ शकता. आणि म्हणजे त्यांचा तो प्रॉपर आणखीन आंदोलन होईल. तर बुद्धभूमीला न्याय मिळवून देण्यासाठी अशा प्रकारे जिथे जिथे हे आंदोलन होत आहेत त्या सर्व आंदोलनाला आमचे पाठिंबा आहे. धन्यवाद बंटी. आणि अशा ताज्या अपडेटसाठी पाहत राहा भीमशाही न्यूज, सत्यशिवाय परिवर्तन. कॅमेरामॅन आदित्य माळेसहित मी आदित्य गांगुर्डे, भीमशाही न्यूज.